हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल रेलवे नॉर्थ कॉलोनी लिम्स क्लब की नई शाखा अब्दत धाम मंदिर के पास डॉक्टर मानवतकर अस्पताल रोड जामनी रोड भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302278 8390075365। भुसावल शहर के यावल रोड गांधी प्रतिमा चौक के पास सड़कों की हालत खस्ता है। सड़कों पर बड़े बड़े गड्ढे हो गए हैं, जिसके कारण बड़ी दुर्घटना से इनकार नहीं किया जा सकता है। व ऐसे में श्री गणेश का आगमन है पर भी सड़कों की मरम्मत नहीं की गई, जिसके चलते संविधान आर्मी के संस्थापक अध्यक्ष जगन सोनवने ने श्री गणेश जी का आगमन गड्ढों में चलकर किया व अपनी नाराजगी व्यक्त कर कहा है कि इन सड़कों की हालत इतनी खस्ता है कि अगर कोई इस सड़क से बड़ी गणपति बाप्पा की मूर्ति लेकर जाता तो कोई दुर्घटना होने का अंदेशा है, जिसके लिए उन्होंने 10 विभिन्न संगठन के साथ नगरपालिका पर आमरण उपोषण करने की बात कही। जिसके बाद भुसावल प्रशासन ने अपनी आंखों को खोला और महामंत्री जगन सोनवने को प्रांत कार्यालय में अपने पदाधिकारियों के साथ बुलवाया व कहा कि आप आमरण उपोषण न करें, आपकी जो मांग है उसे जल्द पूरा किया जाएगा। वहीं जगन सोनवने ने प्रांत अधिकारी से इस बात को लिखित में मांगा और अपना आमरण उपोषण रद्द किया। वह अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि शहर में जहां भी सड़कों की हालत खराब है वहां जल्द ही नगरपालिका प्रशासन ने उसे दुरुस्त करने का आश्वासन उन्हें दिया है। वह बारिश के बाद यावल रोड सड़क, जलगांव रोड सड़क का काम रिटीकरण किया जाएगा की बात कही है। आज आम्ही काल सर्वप्रथम महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ गणपती डोक्यावर घेऊन गणेश भक्तांचा आणि गणरायाचा अपमान थांबवा, गणरायाचं स्वागत जे आहे अशा खड्ड्यामय रस्त्यामध्ये करण्यात येऊ नये असा रस्त्यांचा आक्रोश काल आम्ही मांडला। आणि काल आक्रोश मांडल्यानंतर उद्याच्या दिवशी 6 तारखेला आम्ही नगरसेविका, माजी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पा जगन सोनवणे, ॲडव्होकेट उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आमचे दीपकजी तायडे, प्रदेश आमचे नेते आदरणीय राकेशभाई बक्कन, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मजदूर सेना कामगार नेते हरीशभाई सुराळे, संगपाल भाऊ कीर्तीकर यांच्या नेतृत्वामध्ये 200 स्त्री पुरुषांचं आम्ही आमरण उपोषण रस्ते तातडीने तयार करण्यात यावे आणि डांबरीकरण न करता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं। आणि जर का ज्या पद्धतीने जर एखाद्या रस्त्यावरती गणरायाचं आगमन झाल्यानंतर लाखो रुपयाची मूर्ती असते आणि त्या ठिकाणी जर त्या मूर्तीला काही जर या ठिकाणी टीच पडली किंवा काही इजा झाली किंवा तुटली किंवा फुटली किंवा छत्रपती शिवाजींच्या पुतळ्यांसारखी मालवणसारखी कोसळली तर याला जबाबदार कोण? म्हणून हे रस्ते तातडीने या ठिकाणी तयार करा म्हणून प्रांताधिकारी साहेबांकडे आम्ही या ठिकाणी आज साहेबांनी आम्हाला फोन करून चर्चेसाठी 10 संघटनांना बोलवलं। आमची चर्चा या ठिकाणी झाली। साहेबांनी विनंती केली की उद्याचं उपोषण या ठिकाणी आपण स्थगित करावं। आम्ही म्हटलं की जोपर्यंत साहेब आपण CEO साहेबांचं लेखी पत्र आपण आपल्या माध्यमातून आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, आमरण उपोषण मागे घेणार नाही। परान साहेबांसोबत 5 तास चर्चा झाल्यानंतर साहेबांनी CEO साहेबांचं सहीचं हे पत्र आम्हाला या ठिकाणी जे आहे आज या ठिकाणी हे पत्र आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे आज आम्ही तो रस्त्याचा आक्रोश या ठिकाणी मांडलेला होता आणि मांडलेला आहे आणि भविष्यामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे की डांबरीकरण कुठल्याही रस्त्याचं जे आहे आम्ही वारंवार करणार नाही, तर कायमचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते या भुसावळकरांना आम्ही देऊ असं वचन त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे उद्याचं आमरण उपोषण जे आहे आम्ही या ठिकाणी रद्द केलेलं आहे एवढं या ठिकाणी सांगतो। आणि भविष्यामध्ये मागेही छत्रपती मोर्चा आमदार संजय सावकार यांनी राजीनामा द्यावा म्हणून या रस्त्याच्या प्रश्न संदर्भात आम्ही त्यांच्या कार्यालयावरती नेला होता, परंतु पोलिसांनी आम्हाला त्यावेळेस तातडीने अटक केली। अटक केल्यामुळे त्यांच्या घरावरती जाणारा छत्रपती मोर्चा देखील या ठिकाणी थांबलेला होता। आणि पण आता पुन्हा जर काही या ठिकाणी तातडीने हे कामं लवकरात लवकर करावी, फक्त तात्पुरती या ठिकाणी जे आहे महात्मा गांधी पुतळ्यापासून राहुल नगर तापी पुलापर्यंत हेही काल आम्ही रस्ता आक्रोश मांडला, आंदोलन केलं म्हणून तेवढ्याच एका टापूपर्यंत काम सुरू झालं। मग भुसावळ शहरामध्ये चौफेर या ठिकाणी जे आहे रस्त्याची तीच अवस्था आहे, म्हणून हे जे आक्रोश आहे हे पुन्हा या ठिकाणी पत्रामुळे स्थगित आम्ही उद्याचं आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। जय संविधान, जय तिरंगा। जगन भाऊने या ठिकाणी विषय मांडला की उद्या आमचं आंदोलन होतं आणि ते आपण थांबवलं आहे। संविधान आर्मीचे जे
अध्यक्ष माननीय जगनभाऊ सोनवणे आज आमच्याकडे आले. नगरपालिकेच्या रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी विषय माझ्याशी डिस्कस केलेला आहे. त्यांनी तसं निवेदन पण दिलं होतं आणि उद्या उपोषणाला बसू आम्ही असे सांगण्यात आलं होतं. परंतु नगरपालिकेतर्फे मी सांगू इच्छितो की इथून आता पावसाळ्यामुळे रस्ते खराब दिसत आहेत, तर एक तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही तिथे पॅचवर्क करतो आहे आणि पावसाळ्यानंतर मात्र आम्ही त्याचं परमनंट सोल्युशन काढतो आहे. मॅक्झिमम डांबरीकरण करायच्या ऐवजी आपण कॉन्क्रिटीकरण करावं असं आम्ही ठरवलेलं आहे. या दृष्टीने पण आम्ही नियोजन करतो आहे आणि इतर पण अनेक विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, पाणी पुरवठा आहे, ते विषय प्राधान्याने जगनभाऊंनी माझ्याशी डिस्कस केले. परंतु त्यांच्या मागण्यांना आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे अशा ज्या सामाजिक आणि योग्य अशा उचित मागण्या ते नेहमी करत असतात आमच्याकडे आणि सनदशीर मार्गाने होतं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि उद्याचं उपोषण हे थांबवा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती नगरपालिकेच्या तर्फे. तसं आम्ही आता त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे की ह्या ज्या काही आपल्या समस्या आपण ज्या मांडलेल्या आहेत आपल्या निवेदनाद्वारे आपल्या संविधान आर्मीच्या ते पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्या सर्व समस्यांवर आम्ही एका निश्चित कालावधीमध्ये उपाययोजना करणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे उद्याचं उपोषण स्थगित करावं असं आम्ही प्रशासनातर्फे आवाहन केलं. त्याला प्रतिसाद जगनभाऊंनी दिला आणि ते उपोषण स्थगित केलं. याबद्दल मी नगरपालिकेचा प्रशासक या नात्याने मी त्यांचा आभार मानतो. थँक्यू. आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुड़ा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है. साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट JEE सिविल सर्विसेज एंड MHCET 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है. वो बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है. स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786. ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com. वेबसाइट bspateleducationalcampus.com.